नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आत्तापर्यंतचे छान इंडियाचे ट्रिप्सचे जे आमचे व्हिडिओज आले आहेत, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी छान छान कमेंट्स केलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओज बघायला खूप आवडले आहेत, त्यामुळे खूप 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 थँक्यू. सो आज नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे मुंबई पुणे ट्रॅव्हलचा. पुण्याला जायचं कारण असं की पुष्करचं जे कुलदैवत आहे, म्हणजे माझ्या सासरचं जे कुलदैवत आहे ते आहे यमाई देवी आणि निमगावचे खंडोबा, जे नगरमध्ये येतं आणि पुण्यापासून साधारण 2 तासावरती तो प्रवास आहे. आणि प्लस पुण्यात पुष्करचे बाबा आहेत, त्यांचे सगळे कझिन्स राहतात आणि त्यांची मुलं. सो त्याच्यामुळे अशी छान पुण्याला पुष्करची एक्सटेंडेड फॅमिली खूप राहते, त्यामुळे त्यांनाही भेटणं होईल. प्रत्येकाकडे जसं मी म्हणाले की शक्य नाही होत जाणं, म्हणून आम्ही इथेही गेट टुगेदर केलेलं आहे. तर ते पण तुम्ही बघालच. आजचा प्रवास आम्ही ट्रेनने केलेला आहे. ह्या वेळेला आम्ही ट्रेनने गेलेलो आहोत, इंद्रायणीने. आम्ही डिसाईड केलं की मस्त ट्रेनने जाऊ, कारण ट्रेनचा प्रवास खूप सुटसुटीत सोयीस्कर असतो आणि मलाही खूप आवडतो. मस्त आरामात जाता येतं. त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत ठाणा स्टेशनवरती इंद्रायणी ट्रेन पकडायला. चला आम्ही निघालेलो. All ready for the trip. येस. बाबू उठलंय 5 गुड वाजता. मॉर्निंग. झोपेत चला आहे, इथे बॅग्स आहेत आणि आमचा सगळा पसारा आहे. प्लीज एक्सक्यूज आर पसाराज. ही एक बॅग आहे आणि हे सगळं आलेलं आहे. चला निघूयात. फायनली आम्ही बसलेलो आहोत ट्रेनमध्ये पुण्याच्या आणि इतकं छान वाटतंय. आपलं सो मस्त वाटतंय. खूप वर्षांनी आम्ही ट्रॅव्हल करतोय, म्हणजे अशा बाहेरच्या ट्रेनमध्ये, आणि खूपच छान आहे ट्रेन. चेअर कार आहे. 3 तासात पोहोचू आम्ही. बट पूर्वी जेव्हा आम्ही ऑफन ट्रॅव्हल करायचो, गावाला जायचो किंवा पिकनिकला जायचो, ट्रिप्स जायचो, सो तेव्हा असं तेवढं त्याचं कुतूहल नसायचं. नाव इट्स लाईक एवढ्या वर्षांनी करतो, त्यामुळे इतकं छान वाटतं. आणि आहांचं फर्स्ट टाइम आहे, त्यामुळे तो खूप एक्साइटेड म्हणजे क्युरियस होता या सगळ्या ट्रेन काय चाललंय, एवढी लोक काय येतात. स्टेशनवरती उभं राहून सगळे ट्रेनच बघत होता. आवाज पण त्याला असा आम्हाला भीती होती की हॉर्नचा आवाज, ह्याचा आवाज त्याला त्रास होईल, कारण तो एका शांत एन्व्हायरमेंट मधनं येतो, पण त्याला काही फरक नव्हता पडत. सो ही इज ट्रू. आणि सकाळी सकाळी लोकल ट्रेन्स बघितल्या, जी गर्दी बघितली, त्याने असं बॅक टू कॉलेज डेज गेल्यासारखं वाटलं. अगदी अगदी अगदी. आणि आता आम्ही चाललो ठाण्याहून पुण्याला. पुढे काय प्रवास असेल तो पुण्याला उतरून सांगतो. किती वर्षांनी खाते? 4-5 वर्ष. मस्त आहे. एक वडापाव, एक वडा, एक प्लेट वडापाव, एक प्लेट वडा. ओनली वडा. ओनली वडा.
फायनली आम्ही आलेलो आहोत पुण्याला, म्हणजे आम्ही शिवाजीनगरला उतरलो आहे आणि आता आम्ही इथून कॅब पकडून जाणार आहोत स्वारगेट ना रे, स्वारगेट सहकारनगर. अच्छा, इथून आम्ही कॅब पकडून जाणार आहोत सहकारनगरला, जिथे पुष्करची एक कझिन ताई राहते. सो तिच्याकडे आम्ही आधी जाणार आहोत आणि त्यानंतर बघत राहा पुढे काय काय होतंय. आहान सफाचं गुड खूप मजा केली त्याने ट्रेनमध्ये, थोडा वेळ अगदी झोपला नावाला आणि बाकी सगळी त्याची मजाच चालू होती. सो दाखवत राहू पुण्याचं चित्र. दोन अडीच तासानंतर मस्त आम्ही शिवाजीनगरला उतरलो. त्यानंतर आम्ही पुष्करच्या ताईकडे गेलो आणि तिथे मी काही फार शूट नाही केलं, कारण एकतर खूप घाईत होतो आम्ही. जसं मी म्हणाले की आमचा पूर्ण दिवस खूप पॅक्ड होता. पटापट तयारी केली, कारण देवीला जायचं होतं तर मला साडी नेसायची होती. तिने छानपैकी मिसळपाव, इडली चटणी आणि मस्तपैकी चहा असा केलेला, त्यामुळे ते आम्ही पोटभर खाल्लं आणि त्यानंतर आम्ही लगेचच मला वाटतं 1 तासाभरात, 1-1.25 तासात वगैरे निघालो. कारण पुण्यापासून मला वाटतं ते नगरमध्ये येतं, सो साधारण 2 तासाचा वगैरे प्रवास आहे. त्यामुळे आम्ही दुपारी साधारण 1-1:30च्या दरम्यान निघालो आणि आता आम्ही 2 तासांनी इथे मस्त पहिलं आधी देवीचं दर्शन घेतोय, यमाई देवीचं. सो तर आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत. नमस्कार. तर फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या देवस्थानाला, यमाई देवी कणेरसरची. तर हे आमचं देवस्थान आहे घराण्याचं आणि आम्ही इथे आलो आहोत. स्पेशली पुण्याला याचसाठी आलेलो की आम्हाला देवीचं दर्शन घेता येईल आणि आहानलाही देवीचं दर्शन देता येईल. त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत आणि साधारणपणे हे 60 किलोमीटर आहे पुण्याहून टुवर्ड्स नगर, अहमदनगर. फार वेळ नाही आमच्याकडे, कारण वी हॅव टू बीट द पुणे ट्रॅफिक अँड हेड बॅक होम. तर त्यामुळे सगळं घाईघाईत आहे. मस्त वृषाली तयार झालेली आहे. येस, आणि आहान सुद्धा रेडी झालेला आहे. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन आहेत आणि बाबाई आहेत आणि हेरम दादा पण आहे. चला तर मग आज जाऊ. हां, साडी नको, साडी आहे. ह्याचे किती आहे? ते 200 आल्यावर 200 आहे त्याचे. हार आणि नारळ पाहिजे. हो, पूर्ण मोठी बरं नाही, नाईटे वगैरे सगळे त्याचे किती? 200 आल्यावर द्या पैसे, आल्यावर द्यायचं. आल्यावर प्रसाद आहे. हो आहे. एक सोन्याला लिची. आहा ने बघ, कोणाकडे बसलोय तू? हिरम काकाकडे बसलोय. ए, चष्मा नाही ओढायचा. कसं आलं दर्शन विशाल? मस्त, खूपच छान. आतमध्ये अलाउड नाही आहे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, त्यामुळे घेऊ नाही शकलो, पण मस्त, खूप छान. फटाफट झालं सगळं. एकदम मस्त.
मस्त आहे रे, किती शांत मंदिर आहे. खरंच बरं वाटतं असं देवळात शांत, गेल्यावर. गर्दी नाही आणि खरंच देवळात आल्यासारखं खरंय. वाटतं. वारा पण छान सुटतो. खूपच सुंदर मंदिर आहे यमाई देवीचं. सो आमचं खूप 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 छान दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत निमगावचे खंडोबा. सो आता आम्ही तिथून निमगावला जातोय. तिथून मला वाटतं अर्ध्या तासाच्या अंतरावरचाच प्रवास आहे. सो आम्ही आता तिथून निमगावला गेलो. नाही. आम्ही आलो होतो आता निमगावच्या खंडोबाला. हे दुसरं देवस्थान आहे आणि बराच म्हणजे हे काय म्हणतो आपण त्याला, व्हेरी हिस्टॉरिकल टेम्पल आहे हे. आतमध्ये दोन्ही मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिरात एंटर केल्यावरती फोन अलाउड नाहीये. त्यामुळे मला फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी नाही करता आली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो आता पुन्हा एकदा पुण्याला, बॅक टू पुणे मेन सिटीमध्ये. जसं मी म्हणाले, की आता आमचं सगळ्यांचं गेट टुगेदर डिनर होणार होता कम गेट टुगेदर. कारण खूप वर्षांनी पुष्कर, त्याचे बाबा सगळ्यांना भेटणार होते आणि मी तर बऱ्याच लोकांना भेटलेही नव्हते. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे त्या गेट टुगेदरच्या काही व्हिडिओज नाहीयेत किंवा क्लिप्स नाहीयेत. कारण असं झालेलं असं, की एकतर आम्ही इतके सकाळपासून फक्त प्रवासच करत होतो. घाई गडबडीत बॅक टू बॅक एकामागोमाग एक गोष्टी चाललेल्या. त्याच्यामुळे तिथे पोहोचल्यावरती सगळ्यांना भेटल्यावरती फोन काढून शूट करणं हे कोणाच्याच लक्षात नाही आलं. सगळेच जण एकमेकांशी बोलण्यामध्ये दंग झालेले. खूप वर्षांनी भेटल्यामुळे आणखीनच जास्त गप्पा रंगलेल्या. पण काही फोटोज आहेत माझ्याकडे. एक ग्रुप फोटो पण आहे. सो तो मी नक्कीच इथे ॲड करते आता. पुष्कळचे जे कझिन्स आहेत किंवा आत्या, काका, काकू, अ, त्याच्या ज्या बहिणी आहेत, ह्या सगळ्यांना जेव्हा आम्ही भेटलो, तेही आम्ही भेटलेलो. ते आम्ही ठाण्यातच भेटलो. पण तेव्हाही आमच्या डोक्यात नाही आलं, की व्हिडिओ शूट करायचा. पण त्याचेही माझ्याकडे फोटोज आहेत. आमचे ग्रुप फोटो आहेत किंवा एखाद दुसरा क्लिप असेल व्हिडिओचा तर मी नक्की टाकेन. फार असं पुण्याला मला फिरता नाही आलं. माझी इच्छा होती, की थोडंसं पुणं फिरावं, आम्हालाही थोडं दगडूशेठला वगैरे न्यावं. पण आमच्याकडे तेवढा वेळच नव्हता. दुसऱ्या दिवशी आम्हाला पुन्हा निघायचं होतं सकाळी. एवढ्या वर्षांनी मी ट्रेनने प्रवास केला. मला ट्रेनचा प्रवास खूप आवडतो. खूप मस्त आणि सुटसुटीत आणि सोयीस्कर असतो. मस्त बसा, आरामात खा
आणि तुम्हाला कळतही नाही की आपलं स्टेशन कधी आलेलं आहे. त्यानिमित्ताने आहांचाही हा पहिला मुंबईमधला ट्रेनचा एक्सपिरियन्स. त्यानेही ट्रेन बघितल्या कशा असतात, काय असतात. मला खात्री आहे ह्याच्यातलं त्याला काहीही आठवणार नाहीये उद्या मोठा झाला की. पण निदान माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ मार्फत मी त्याला दाखवू शकेन की ही तुझी पहिली व्हिजिट होती. सो ही मस्ती केलेलीस आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्याला एक्सपिरियन्स करायला लावतोय. सो असा होता आजचा हा ब्लॉग. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.